मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत. आजच्या भागात म्हणजे 35व्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत तृतीय खंड भाग 5 सद्धम्म म्हणजे काय. यामधील धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो सद्धम्म रूप पावतो. केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे. असे धम्म जेव्हा शिकवितो तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो. धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील ह्यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो. आणि जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादतो तेव्हा तो सद्धम्म रूप पावतो. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवितो तेव्हा तो सद्धम्म रूप पावतो. ब्राह्मण विद्या ही विद्या म्हणून महत्त्वाची मानित. माणूस विद्वान असला आणि मग तो जरी सद्गुणी नसला तरी ते त्यास पूजार्ह मानित. पूजार्ह म्हणजे पूजा करण्यास योग्य. म्हणजे एखादा व्यक्ती जर विद्वान असला, हुशार असला आणि त्याच्या अंगी बाकीचे गुण चांगले नसले, दुर्गुण असले, वाईट गुण असले तरीही ब्राह्मण त्याला पूजार्ह मानित. म्हणजे पूजा करण्यास योग्य, पूजनीय असे मानित. ते म्हणत की म्हणजे ब्राह्मण म्हणत की राजाला स्वदेशी पूज्य मानतात. राजाला स्वतःच्या देशातच पूज्य मानतात. परंतु विद्या ही सर्वत्र पूजनीय समजली जाते. राजाला स्वतःच्या देशातच पूजनीय मानतात, परंतु विद्येला संपूर्ण जगात सगळीकडे पूजनीय समजली जाते. त्यांना सुचवावयाचे असे की विद्वान हा राजापेक्षा थोर आहे. म्हणजे ब्राह्मणांना असे सुचवायचे होते की विद्वान व्यक्ती हा राजापेक्षाही थोर, राजापेक्षाही महान आहे. भगवान बुद्धांनी विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. म्हणजे फरक केला आहे. तो फरक म्हणजे ज्ञान आणि शहाणपणा यांच्यामधील भेद आहे. भगवान बुद्धांनी विद्या आणि प्रज्ञामध्ये जो फरक केला तो फरक म्हणजे ज्ञान आणि शहाणपणामध्ये केलेला फरक आहे. असे कोणी म्हणेल की ब्राह्मणही प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करीत आहे, ते कदाचित खरेही असेल. परंतु भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यामध्ये महदंतर आहे. म्हणजे खूप मोठे अंतर आहे. अंगुत्तर निकायातील एका प्रवचनात भगवान बुद्धांनी हा भेद फार चांगल्या रीतीने स्पष्ट केला आहे. अंगुत्तर निकायातील एका प्रवचनात, अंगुत्तर निकाय हा एक महत्त्वपूर्ण बौद्ध ग्रंथ आहे. सुत्त पिटकातील 5 निकायांपैकी हा चौथा निकाय आहे. म्हणजे सुत्त पिटकातील 5 भागांपैकी हा चौथा भाग आहे. आणि यामधील एका प्रवचनात भगवान बुद्धांनी हा भेद म्हणजे हा फरक, कुठला फरक, प्रज्ञा आणि विद्या यामधील फरक फार चांगल्या रीतीने स्पष्ट केला आहे. एका प्रसंगी तथागत राजगृहाजवळच्या वेळुवनात रामाच्या कलंदक निवासात उतरला होता. कलंदक म्हणजे गिलहरी आणि हे त्या निवासाला नाव होते. त्यावेळी मगधाचा एक मोठा अमात्य
अमात्य म्हणजे मंत्री. मगध देशाचा एक मोठा मंत्री वर्षकार ब्राह्मण तथागतांना भेटण्यासाठी आला. आदराने तथागतांना अभिवादन केल्यावर तो त्यांच्या समीप बसला, त्यांच्या जवळ बसला आणि म्हणाला, श्रवण गौतमा, जेव्हा पुरुषांच्या अंगी 4 गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहाणा आणि थोर मानतात. हे 4 गुण कोणते? पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान असला पाहिजे. म्हणजे कोणतेही वचन उच्चारता क्षणी, म्हणजे कुठलाही शब्द उच्चारता क्षणी त्या वचनाचा, त्या शब्दाचा तात्काळ अर्थ समजून त्याला तो सांगता आला पाहिजे. त्याशिवाय त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टींचे स्मरण असले पाहिजे आणि करता आले पाहिजे. ते स्मरण करता आले पाहिजे म्हणजे ते त्याला आठवले पाहिजे. गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे. तो कुशल असला पाहिजे म्हणजे तो एक्सपर्ट असला पाहिजे आणि तत्पर असला पाहिजे म्हणजे तयार असला पाहिजे. कुठलंही काम करण्यास तो तयार असला पाहिजे. कोणते कारणे योग्य आणि कोणती कारणे उचित हे ठरविण्यात तो तरबेज असला पाहिजे. तरबेज म्हणजे एक्सपर्ट असला पाहिजे. श्रमण गौतमा, माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठ पुरुष समजतो. जर हे गुण गौतमांना प्रशंसनीय वाटत असतील, म्हणजे प्रशंसा करण्यास योग्य वाटत असतील, तर याच गुणांच्या आधारे त्यांनी म्हणजे तथागतांनी माझी प्रशंसा करावी, माझी स्तुती करावी. उलट पक्षी त्यांच्या मते म्हणजे तथागतांच्या मते मी जर दोषास्पद असेल, दोषास्पद म्हणजे दोष देण्यास पात्र असेल, तर ह्याच गुणांच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा. यावर तथागत म्हणतात, ब्राह्मणा, या गुणांच्या आधारे मी तुझी स्तुतीही करू शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही. जे गुण तू सांगितले, जे 4 गुण तू सांगितले, त्या 4ही गुणांच्या आधारे मी तुझी स्तुतीही करू शकत नाही, तुझी प्रशंसाही करू शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही. तू सांगितलेस त्यापेक्षा अगदी वेगळे असे 4 गुण पुरुषांच्या अंगी असले तरच मी त्याला प्रज्ञावान मानतो, म्हणजे विद्वान मानतो. हे 4 गुण म्हणजे प्रथम असा गुण संपन्न मनुष्य बहुजन हितरत आणि बहुजन सुखरत असला पाहिजे. म्हणजे बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी तो झटणारा असला पाहिजे. स्वभावता रम्य आणि स्वभावताच लाभदायक आहे अशा आर्य मार्गाचे म्हणजे अष्टांग मार्गाचे त्याने पुष्कळशा मनुष्यांना अनुयायी बनवलेले असले पाहिजे. स्वतः आर्य मार्ग त्यानं स्वीकारलेला असला पाहिजे आणि पुष्कळशा माणसांना त्याने अष्टांग मार्गाचे, आर्य मार्गाचे अनुयायी बनवलेले असले पाहिजे. ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवितो त्या विचारांशी त्याला समरस होता आले पाहिजे आणि ज्या विचारांना मनात स्थान द्यायचे नाही, मनात जागा द्यायची नाही असे ठरवितो त्या विचारांपासून त्याला दूर राहता आले पाहिजे. जे संकल्प म्हणजे जे निश्चय तो मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजेत किंवा जे संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणार नाहीत अशी खबरदारी त्याला घेता आली पाहिजे. म्हणजे विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्णाधिकारी असला पाहिजे. म्हणजेच त्याच्या विचारावर त्याच्या मनाचे पूर्ण अधिकार असले पाहिजेत. त्याप्रमाणेच
लोकोत्तर विचाराशी निगडीत अशी जी 4 ध्याने, लोकोत्तर विचार म्हणजे असाधारण, अलौकिक, असामान्य असा विचार, अशा विचाराशी निगडीत जी 4 ध्याने, ज्यात रममान होणे म्हणजेच मग्न होणे, ह्या जीवनातही सुखकर आहे, सुख देणारी आहे, ती त्याला स्वेच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने, सहजपणे, विनासायास म्हणजे कुठलेही प्रयत्न न करता साधता आली पाहिजेत. तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाने बंधनकारक अशा आसवांचा नाश करतो. अशा रीतीने चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. प्रज्ञेमुळे लाभलेल्या ह्या विमुक्तीचा तो इहजन्मी उपभोग घेतो. म्हणजे प्रज्ञेमुळे लाभलेल्या त्या विमुक्तीचा तो इहजन्मी म्हणजे याच जन्मी उपभोग घेतो. म्हणून हे ब्राह्मणा, नाही, तू सांगितलेल्या गुणदोषांच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही अथवा तुला दोष देऊ शकत नाही. परंतु मी सांगितलेले 4 गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो. श्रमण गौतमा, हे खरोखर आश्चर्य आहे. किती चांगल्या रीतीने तू हे सांगितले आहेस. मी स्वतः गौतमाच्या अंगी हे 4 गुण आहेत असे मानतो. तो म्हणजे भगवान बुद्ध बहुजनाच्या हितासाठी आणि सुखासाठी झटत असतो. तो त्यांना स्वभावता सुंदर आहे आणि हितकारक आहे हे दाखविणाऱ्या आर्यमार्गात आणून सोडतो. खरोखरच गौतम हा ज्या विचारावर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवितो त्यावर तो आपले चित्त एकाग्र करू शकतो. तो आपल्या विचारांचा स्वामी आहे. खरोखरच गौतम हा इच्छेनुसार 4 ध्याने करू शकतो. खरोखर तो आसवनाशाने म्हणजे आसवांच्या नाशाने आपले अंतःकरण विमुक्त करतो. ही विमुक्ती तो प्रज्ञेने साधतो आणि त्या स्थितीत तो सदैव राहतो. या ठिकाणी भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणाची प्रज्ञा यामध्ये भेद अगदी स्पष्ट शब्दात केला आहे. या ठिकाणी भगवान बुद्ध प्रज्ञेला अधिक महत्वाची का मानतो हे त्याने स्पष्ट केले आहे. पुढे बघूया. धम्माला सद्धम्म रूप प्राप्त व्हायला त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे. केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे. असे धम्म जेव्हा शिकवितो तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो. प्रज्ञा ही आवश्यक आहे, परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे. म्हणजेच विद्या किंवा विद्वत्ता ही आवश्यक आहे, परंतु शील म्हणजे चांगले आचरण हे त्यापेक्षाही अधिक आवश्यक आहे. शीलाशिवाय प्रज्ञा भयकारक आहे, भीतिकारक आहे. केवळ प्रज्ञा ही भयकारक आहे. म्हणजेच केवळ विद्या, केवळ विद्वत्ता ही भयकारक आहे. प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे. शीलवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचविण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल. शीलवान माणसाच्या हाती म्हणजे चांगले आचरण असणाऱ्या माणसाच्या हाती जर तलवार असेल तर ती तलवार दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी उपयोगी ठरेल. परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग म्हणजे त्या तलवारीचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल. म्हणजे एखादा व्यक्ती शीलरहित असेल म्हणजे चांगल्या आचरणाचा नसेल तर त्याच्या हाती असलेल्या तलवारीचा उपयोग हा हत्या करण्यासाठी होईल. प्रज्ञा हा विचारधम्म म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती आहे, तर शील हा आचारधम्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती आहे.
शिलाविषयी भगवान बुद्धाने 5 मूलतत्वे सांगितली आहेत. शिला संबंधी म्हणजे आचरणासंबंधी भगवान बुद्धांनी 5 मूलतत्वे सांगितलेली आहेत. पहिले जीव हत्ये संबंधी, दुसरे तत्व चोरी संबंधी, तिसरे तत्व वैषयिक अनिती संबंधी. वैषयिक म्हणजे ऐहिक किंवा भौतिक आणि अनिती म्हणजे अप्रामाणिकपणा म्हणजेच ऐहिक अप्रामाणिकपणा म्हणजेच वैषयिक अनिती. चौथे तत्व खोटे बोलण्यासंबंधी आणि 5वे तत्व मद्यपानासंबंधी. आणि ह्यांपैकी प्रत्येका संबंधाने भगवान बुद्धाने असे सांगितले आहे की हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, वैषयिक अनिती करू नये आणि मद्यपान करू नये. बुद्धाने प्रज्ञेपेक्षा शिलाला महत्त्व का दिले आहे याचे कारण स्पष्ट आहे. ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शिलावर अवलंबून आहे. म्हणजे माणसाजवळ असलेल्या ज्ञानाचा जो उपयोग आहे तो उपयोग त्याच्या शिलावर म्हणजे त्याच्या आचरणावर अवलंबून आहे. शिलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे म्हणजे त्याला काहीही किंमत नाही असे भगवान बुद्ध एका ठिकाणी म्हणतात. दुसऱ्या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात, शिला समान या जगात दुसरे काही नाही. या जगामध्ये शिलाशिवाय म्हणजे चांगल्या आचरणाशिवाय दुसरे काहीही नाही. शील हा प्रारंभ आणि शेवट आहे. सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे. सर्व चांगल्या अवस्थातील ती सर्वोत्तम अवस्था आहे. म्हणून आपले शील शुद्ध करा. पुढे बघूया. धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील ह्यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो. बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय? अधिष्ठान म्हणजे पाया. बुद्ध धम्माचा पाया काय या संबंधी काही अंशी मतभिन्नता आहे म्हणजे वेगवेगळी मते आहेत. प्रज्ञा हीच केवळ त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे. म्हणजे भगवान बुद्धांच्या धम्माचे प्रज्ञा हेच अधिष्ठान आहे. म्हणजे प्रज्ञा हाच पाया आहे की करुणा हीच त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे. या वादामुळे बुद्धानुयायात म्हणजे बुद्धांच्या अनुयायात 2 शाखा उत्पन्न झाल्या. एक शाखा म्हणते की प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. म्हणजे एका शाखेनुसार प्रज्ञा हाच धम्माचा पाया आहे. तर दुसरी शाखा म्हणते की करुणा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे म्हणजे बुद्ध धम्माचा पाया आहे. ह्या दोन्ही शाखा अद्यापही एकमेकांपासून विभक्त झालेल्या आहेत, एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या आहेत. भगवान बुद्धांच्या शब्दांची कसोटी ह्या दोन्ही शाखांना लावली असता त्या दोन्ही शाखा चुकीच्या वाटतात. म्हणजे भगवान बुद्धांच्या शब्दांची कसोटी म्हणजे त्यांच्या शब्दांची परीक्षा या दोन्ही शाखांना लावली असता या दोन्ही शाखा चुकीच्या वाटतात. प्रज्ञा ही बुद्ध धम्माचा एक आधारस्तंभ आहे याबद्दल मतभेद नाही. भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रज्ञा ही आधारस्तंभ आहे यामध्ये मतभेद नाही. वाद आहे तो हा की करुणा सुद्धा भगवान बुद्धाच्या धम्माची आधारस्तंभ आहे काय? करुणा ही त्याच्या धम्माची आधारस्तंभ आहे हे संशयातीत आहे. म्हणजे यामध्ये बिलकुलही संशय नाही. याचे समर्थन बुद्ध वचनानेच करता येईल म्हणजे बुद्धाच्या शब्दांनीच करता येईल. पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयानक रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्खू होता. तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलिन होई म्हणजेच अस्वच्छ होई.
तो गांधार देशातील एका विहारात राहत असे. कोणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा त्याला संकटात सहाय्य म्हणजेच मदत करीत नसे. एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायांसह तेथे गेले आणि आवश्यक पाने, भांडी, गरम पाणी घेऊन ते म्हातारा भिक्खू जेथे पडलेला होता त्या ठिकाणी सर्व भिक्खूंसह येऊन पोहोचले. त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती की त्या सर्व भिक्खूंना म्हणजे बुद्धांसोबतच्या सर्व भिक्खूंना त्या माणसासंबंधी घृणा वाटू लागली. घृणा म्हणजे नकोशा वाटणाऱ्या गोष्टीपासून दूर जाण्याची भावना किंवा तिरस्कार. परंतु तथागतांनी शुक्रदेवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्खूचे शरीर धुण्यास आणि त्याच्या रोगावर उपचार करण्यास प्रारंभ केला. असे म्हणतात की तेव्हा धरणीकंप झाला आणि ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले की राजा, त्याचे प्रधान, देव आणि नागलोक तेथे सत्वर धावत आले. सत्वर म्हणजे ताबडतोब धावत आले आणि भगवान बुद्धांची पूजा करू लागले. तथागताला उद्देशून त्यांनी विचारले, इतक्या थोर उदात्त महापुरुषाने असले घाणेरडे काम का करावे? यावर भगवान बुद्धाने आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण केले, या जगात जे गरीब आहेत, जे असहाय्य आहेत आणि अनाथ आहेत त्यांचा तथागत मित्र आहे. शारीरिक व्याधींनी पछाडलेले आहेत, मग ते श्रमण असोत किंवा इतर कोणीही असोत, त्यांची सेवा करण्यासाठी. जे दरिद्री, अरक्षित आहेत म्हणजे ज्यांचे रक्षण केलेले नाही आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी म्हणजे मदत करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागताचा जन्म आहे. पुढे बघूया, जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादतो तेव्हा सद्धम्मरूप पावतो. भगवान बुद्ध केवळ करुणा शिकवून थांबले नाहीत. करुणा म्हणजे प्राणीमात्रासंबंधी दया. भगवान बुद्धांनी या पलीकडे जाऊन मैत्री शिकवली. मैत्री म्हणजे अखिल जीव जाती संबंधी प्रेम. केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता पुढे जाऊन अखिल जीव जातीवर प्रेम केले पाहिजे, अशी बुद्धाची शिकवण आहे. श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात भगवान बुद्धांनी हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. मैत्री संबंधी बोलताना भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले, समजा मनुष्य एक विहीर खणतो आहे. भूमी त्यामुळे रागावते काय? म्हणजे जमीन त्यामुळे रागावते काय? नाही भगवान, नाही. भिक्खू उत्तरले, समजा एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे रंगवू लागला, तो चित्र रंगवू शकेल असे तुम्हाला वाटते काय? नाही भगवान. का नाही? भिक्खू म्हणाले, कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंग भरता येईल. त्याप्रमाणेच तुमच्या मनातही काळे किलमिश असता कामा नये. किलमिश म्हणजे पाप, दोष. कारण किलमिशे ही दुर्विचाराचीच प्रतिबिंबे असतात. म्हणजे पाप किंवा दोष हे दुर्विचाराचे म्हणजे वाईट विचाराचे प्रतिबिंबे असतात. समजा एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला, तर त्याला आग लावता येईल काय? नाही. नाही भगवान. का नाही? कारण गंगेच्या पाण्यात ज्वालाग्राहीपणा नाही. आपले प्रवचन संपवित भगवंत म्हणाले, ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही
आणि ती रागावत नाही. ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता गंगाजळ सारखे वाहत राहते, त्याप्रमाणे भिक्खूंनो, तुम्ही दुसऱ्याने केलेल्या अपमान आणि अन्याय सहन करून त्याच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे. भिक्खूंनो, मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे. अप्रतिहत म्हणजे न थांबता शेवटपर्यंत. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, खंबीर म्हणजे ठाम, दृढ, स्थिर किंवा निश्चयी, हवेसारखे विमल, विमल म्हणजे निर्मळ, निर्दोष आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे, गंभीर म्हणजे शांत, अथांग असे ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. असे जर तुम्ही कराल तर कितीही दुस्सह गोष्ट घडली, दुस्सह म्हणजे सहन करण्यास कठीण किंवा वेदनादायक गोष्ट घडली तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही. कारण जे कोणी उपद्रव देतात, त्रास देतात, ते शेवटी दमून जातात. तुमच्या मैत्रीचा परिसर हा विश्वासारखा अमर्याद असावा, त्याला मर्यादा नसाव्यात. तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत. अपार म्हणजे अनंत, अमर्याद, कधीही न संपणारे असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेश नसावा. तुमच्या विचारामध्ये थोडासाही द्वेष नसावा. माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही, त्यात मैत्रीने वागणे आवश्यक आहे. या प्रवचनात भगवंतांनी भिक्खूंना एक कथा सांगितली, ती संस्मरणीय आहे. पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत असे. कुलीन म्हणजे चांगल्या कुळातील स्त्री राहत असे. ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता या गुणांबद्दल प्रसिद्ध होती. सभ्यता म्हणजे शिष्टाचार, म्हणजे योग्य आचरण किंवा योग्य वागणे. लीनता म्हणजे नम्रता आणि सौम्यता म्हणजे मनाची कोमलता, शांत वृत्ती, शांत स्वभाव या गुणांसाठी ती प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण होती. तिचे नाव काली. काली मोठी चलाख, सकाळी लवकर उठणारी आणि कामसू अशी मुलगी होती. कामसू म्हणजे खूप मेहनत करणारी अशी मुलगी होती. कालीने स्वतःशी विचार केला, माझ्या मालकिनीची ख्याती म्हणजे प्रसिद्धी आहे की तिला क्रोध असा येतच नाही, म्हणजे तिला राग येतच नाही, किंवा तो ती प्रकट करीत नाही, म्हणजे राग ती प्रकट करीत नाही, दाखवित नाही, किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रकट राहत असावा, म्हणजे मी माझे काम इतके चांगले करते की त्यामुळे माझ्या मालकिनीचा राग हा अप्रकट राहत असावा, म्हणजे तो प्रकट होत नसावा. मी तिला कसोटी लावून पाहते, म्हणजे मालकिनीची परीक्षा घेते, परीक्षा पाहते. म्हणून ती दुसऱ्या दिवशी उशिरा उठली. तिच्या मालकिनीने तिला हाक मारून विचारले, तू इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरीण म्हणाली, त्यात काय बाई साहेब? रागावून आणि चिडून ती मालकीन म्हणाली, त्यात काही नाही काय? लबाड कुठली? मोलकरीणीने विचार केला, राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर ती दाखवित नाही, एवढेच. मी माझे काम चोख बजावते म्हणून ती रागावत नसावी. आणखी मी तिची कसोटी घेईन, आणखी तिची परीक्षा घेईन. म्हणून ती दुसऱ्या दिवशी अधिक उशिरा उठली. मालकिनीने विचारले, काले तू उशिरा का उठलीस? मोलकरणीने उत्तर दिले, त्यात काय आहे?
आपला राग आणि चीड शब्दात व्यक्त करीत मालकीन म्हणाली, असं त्यात काही नाही काय? लबाळ कुठली? असं तर त्या मोलकरणीने विचार केला. राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे, मालकींच्या ठिकाणी राग हा विकार आहे, पण माझे काम मी नीट करते म्हणून ती तो दाखवत नाही, राग दाखवत नाही. मी आणखी अधिक तिची कसोटी घेईन, म्हणजे तिची आणखी परीक्षा घेईन. म्हणून ती दुसऱ्या दिवशी फारच उशिरा उठली. मालकिनीने तिला हाक मारून विचारले, इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरीणने उत्तर दिले, त्यात काय आहे? असं तर इतक्या उशिरा उठणे म्हणजे काहीच नाही काय? लबाळ मुली! असे उद्गार काढून मालकिनीने चिडून रागाने एक अडसर उचलला आणि रक्त येईल इतक्या जोराने तो तिच्या डोक्यात घातला. अडसर म्हणजे मेघ किंवा लाकडाची खुंटी. तिने इतक्या जोराने तिच्या डोक्यात मारला की तिच्या डोक्यातून रक्त वाहायला लागले. खोक पळून रक्तबंबाळ झालेले आपले डोके धरून कालीने आरोळ्या ठोकून सर्व शेजारी जागे केले आणि ओरडत सुटली, पहा बाई माझी मालकीन, पहा किती लीन आहे, सौम्य आहे माझी मालकीन. हे एवढे कशासाठी? तर तिची एकुलती एक मोलकरीण उशिरा उठली म्हणून. ती इतकी रागावली, चिडली होती की हातात अडसर घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिने माझे डोके फोडले. याचा परिणाम असा झाला की विदेशिका ही कोणी लीन आणि सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची खात्री झाली. याप्रमाणेच जोपर्यंत चीड आणण्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंत भिक्खू सौम्य, सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे. संभव आहे म्हणजे शक्यता आहे. जेव्हा त्याला चीड येण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हाच त्याच्या ठिकाणी मैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पटते. ही गोष्ट सांगून भगवंतांनी म्हटले, केवळ वस्त्र आणि अन्न मिळवण्यासाठी भिक्खूने मैत्रीभाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री भावना आहे असे मी समजत नाही. ज्याची मैत्री भावना ही धम्म सिद्धांतातून उगम पावते त्यालाच मी खरा भिक्खू समजतो. पुण्यार्जनासाठी म्हणजे पुण्य कमावण्यासाठी केलेली कृत्ये ही मैत्रीच्या एका षोडशांशाच्याही मोलाची नाहीत. म्हणजे पुण्य कमावण्यासाठी जे कृत्य केली जातात ती कृत्य मैत्रीच्या एक षोडशांशाच्याही मोलाची नाहीत. षोडशांश म्हणजे 16वा भाग, म्हणजेच ते कर्म, ती कृत्य 16व्या भागा एवढेही नाहीत. मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता. ती आपल्यामध्ये सर्व पुण्य कृत्यांना समाविष्ट करून घेते. म्हणजे तुम्ही जर मैत्री केली तर वेगळे पुण्यकर्म करण्याची गरज नाही, आपोआपच त्या मैत्रीमध्येच पुण्यकर्म समाविष्ट असतात. ती मैत्री चमकते, प्रकाशते, प्रज्वलित होते. भिक्खूंनो, सर्व ताऱ्यांचे तेज चंद्रप्रभेच्या म्हणजे चंद्राच्या प्रकाशाच्या एक षोडशांशही नसते. म्हणजे चंद्राच्या प्रकाशाच्या 16व्या भागा इतकेही ते नसते. चंद्रप्रभा म्हणजे चंद्रप्रकाश त्यांचे सर्व तेज आपणात सामावून घेऊन स्वतः चमकते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी म्हणजे पुण्य कमावण्यासाठी केलेली कृत्ये मैत्रीच्या एक षोडशांशही मोलाची नाहीत. म्हणजे अशी कृत्य मैत्रीच्या 16व्या भागा इतकेही नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये सामावून चमकते, प्रकाशते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणेच भिक्खूंनो, जसा वर्षा ऋतू अखेर म्हणजे पावसाळ्याच्या अखेर सूर्य
स्वच्छ निरभ्र अशा आकाशात उगवून सारे किलमिश नाहीसे करतो, म्हणजे सगळे पाप, सगळे दोष आणि अंधकार नाहीसे करतो आणि स्वतः चमकतो, प्रकाशतो, प्रज्वलित होतो. अगदी त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी योजलेली सर्व साधने, पुण्य कमावण्यासाठी योजलेली सर्व साधने ही मैत्रीच्या एक षोडशांश म्हणजे 16व्या भागा इतकीही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता, मनाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलित होते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल वर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.